शेवटी आशिष शेलार आमचे तुम्हाला तर कधी मंत्री करणार हे? योगेशजी, मला तुमच्या आपली मैत्री आहे. आमचे तापकीर साहेब तुमची 3 टर्म झाली की नाही? 3 टर्म तेच. आणि खरं म्हणजे आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे. संजय केळकर मंत्री झाले, आमचा फायदा आहे. योगेशजी सागरजी मंत्री झाले, आमचे तापकीर साहेब मंत्री झाले. आमच्या महिला म्हणून ताई, मी परवा तुमचं नाव घेतलं, महिला म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही. 2.5 वर्षाची 1.5 वर्षाची टर्म गेली. तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही. तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्हाला काहीही न्याय मिळणार नाही. आणि म्हणून निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे. तुम्ही बंड केल्याशिवाय, तुम्ही ठामपणानं तुमची मजबूती दाखवल्याशिवाय, नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे सरकत जाल. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जरा तुमचा हे दाखवा, ठामपणा दाखवा. इकडे भ्रष्टाचाराचा महापूर आहे. काय काय इकडं महापूर, भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे. तुम्हाला काय हाताला लागलं? आणि त्यामुळं तुमच्यासारख्या आशिष शेलार साहेबांनी मुंबईचं नेतृत्व केलं. मुंबई सांभाळायची जबाबदारी आहे. जे महाराष्ट्र सांभाळू शकतात त्यांना आता एका लोकसभेची जबाबदारी दिलेली होती. आणि त्यामुळे आमचा प्रकाश सुरू आहे. बिचारा बघा किती चांगला सरळ माणूस. पण आता काय झालंय, तुम्हा सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष चालू आहे. आणि हे सगळे वेगवेगळे उद्योग करण्यात गुंतलेले सरकारचे मंत्री आहेत. मंत्रिमंडळाला इथं बसायला वेळ आहे का बघा मंत्र्यांना? चर्चा चालू आहे तर इथं, कारण आता शेवटचे दिवस राहिले आहेत. वन डे मंत्रिमंडळाची असेल तर ज्याचा विषय असतो त्याने येऊन बसायचं असतं. कॅबिनेट हे काय या सभागृहापेक्षा वरची नाही. आणि कॅबिनेट संध्याकाळी घ्यायची असते 5 वाजता. सरकारचा विधानसभा चालू असताना दुपारी कॅबिनेट नसते घ्यायची. पण असो, माझा महत्वाचा मुद्दा आहे की हे जे महाराष्ट्रात नगर विकास खात्याचा भ्रष्टाचार, मी जो मेट्रो रेल्वेचा सांगितला, त्यात काही गडकरींच्यावर काही मी आक्षेप घेतलेला नाही. गडकरी साहेब हे तुमच्यातले सगळ्यात सरळ व्यक्ती. अनेक खासदारांना ते पंतप्रधान व्हावेत असं मनापासून वाटतं, पण बोलायची छाती नाही. त्यामुळे गडकरींचा प्रश्न वेगळाच आहे. पण एक चांगला नेता, दिल्लीत जाऊन बसलेला, आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात त्यांची लोकप्रियता आहे खासदारांच्यात, भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या 240 मध्ये. त्यामुळे त्यांचा विषय नाही. पण नागपूर शहरात झालेली मेट्रो आहे म्हणून अतिशय चांगली मेट्रो आहे. पण ह्या ज्या त्रुटी ह्या कॅगने काढल्या आहेत, हा महत्वाचा गंभीर विषय आहे. डांबराचा प्रश्न, डांबर घोटाळा हा एक नवा प्रश्न महाराष्ट्रात शिकवलाय. रत्नागिरीकरांनी महाराष्ट्राला आता हा ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे तो एक आहे. आणि MSIDCL मध्ये झालेला घोटाळा आणि चालू असणारा घोटाळा हा थांबवण्यासाठी सरकारची हिंमत असेल तर MSIDCL कडे दिलेली कामं पुन्हा PWDच्या प्रोसिजरने टेंडर काढून देण्याचं काम महाराष्ट्रात सुरू करावं, एवढीच माझी आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. सन्मान्य सदस्यांना परत एकदा विनंती आहे. सदस्यांची संख्या खूप आहे, वेळेचं थोडंसं नियोजन करावं लागेल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक